ई बाईक टॅक्सी आणि बाईक पुलिंगला परवानगी देणाऱ्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील 18 लाख ऑटो रिक्षा चालकांच्या पोटावर लाथ बसली आहे। या निर्णयाविरोधात नागपूरच्या संविधान चौकात टायगर रिक्षा युनियनने विलास भालेकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन छेडले। सरकार भांडवलदारांच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप करीत सरकारला इशारा दिला गेलाय की निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। महाराष्ट्र शासन मुर्दाबाद, परिवहन मंत्री मुर्दाबाद, पुलिस प्रशासन मुर्दाबाद, अरे न्याय तो तुमको देना होगा, वरना कुर्सी खाली करना। हमारी मांगे ऑटो जिंदाबाद, ऑटो चालक एकता जिंदाबाद, अरे तख्त बदल दो, ताज बदल दो, पैमानों का राज बदल दो, अरे तख्त बदल दो, ताज बदल। महाराष्ट्र सरकारने ई बाईक टॅक्सी आणि बाईक पुलिंगला अधिकृत मान्यता दिल्यानंतर राज्यभरातील सुमारे 18 लाख ऑटो रिक्षा चालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहेत। टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने नागपूरच्या संविधान चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचं नेतृत्व विलास भालेकर यांनी केलंय। भालेकर यांनी स्पष्ट शब्दात सरकारवर टीका करताना म्हटले आहे की कोविड काळात सरकारने ऑटो रिक्षा व्यवसाय सर्वात आधी बंद केला आणि सर्वात शेवटी सुरू केला, त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। आता पुन्हा एकदा सरकारचा हा निर्णय रिक्षा चालकांच्या पोटावर घाव घालणार आहे। त्यांनी आरोप केला आहे की हा निर्णय काही भांडवलशाही कंपन्यांना फायदा करून देण्यासाठी घेतला गेलाय। सामान्य गरीब स्वाभिमानी ऑटो रिक्षा चालकांचा रोजगार संपविण्याचा हा कट आहे। सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देखील भालेकर यांनी दिला आहे। संपूर्ण राज्यभरात रिक्षा चालक संघटना आता एकवटत असून सरकारच्या विरोधात एक मजबूत एल्गार उभारण्याच्या तयारीत आहेत। टायगर रिक्षा संघटनेच्या या आंदोलनाला नागपूरसह इतर जिल्ह्यांमधूनही पाठिंबा मिळत आहे। हे आंदोलन आता एक राज्यव्यापी स्वरूप घेण्याची शक्यता आहे। भालेकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे की सरकारने आमच्याशी कोणताही संवाद साधलेला नाही, थेट निर्णय जाहीर केला जातोय आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलं जात आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेण्याचे संकेत दिले नाहीत तर लवकरच रस्त्यावर मोठं जन आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे। तख्त बदल दो, ताज बदल दो, अरे जो सरकार निकम्मी है, अरे जो सरकार निकम्मी है, अरे रोजी रोटी ना दे सके वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है। ऑटो ई टैक्सी बाइक बंद करो, ई टैक्सी बाइक का काला कायदा रद्द करो, ई टैक्सी बाइक का काला कायदा रद्द करो, महाराष्ट्र शासन होश में आओ, होगा, अरे बात तो तुमको करनी होगी, ऑटो चालकों को, ऑटो चालक। या संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलनाचा आज हा कार्यक्रम इथे होतो आहे। हे धरणे आंदोलन केवळ नागपूर शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आरटीओ कार्यालयाच्या समोर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू आहे। ऑटो रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीचे सन्माननीय अध्यक्ष शशांकराव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलनाची भूमिका घेण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने हे आंदोलन चाललेलं आहे। या आंदोलनाचा विषय एकच आहे की या महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीनं अलीकडेच जो निर्णय घेतला, ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचं काम आणि बाईक पुलिंगला परवानगी देण्याचं काम जे महाराष्ट्र सरकारने धोरण स्वीकारलेलं आहे, त्या धोरणाच्या विरोधामध्ये आज या धरणे आंदोलनाचा पहिला टप्पा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहोत। या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला हे सांगू इच्छितो की सरकारने जो ई बाईक टॅक्सी आणि बाईक पुलिंगचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय त्वरित रद्द करावा
आणि रद्द करून या महाराष्ट्रातील 12.5 लाख ऑटो रिक्षा चालकांना न्याय द्यावा अशी आमची या सरकारला मागणी आहे. जर आमच्या या मागणीला सरकारने कानाडोळा जर केला तर याच्यानंतर सुद्धा हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात येईल अशी मी आजच्या प्रसंगी या सरकारला चेतावणी देऊ इच्छितो. सरकारच्या एका निर्णयामुळे लाखो ऑटो रिक्षा चालकाचं भविष्य अंधारात गेलंय. भालेकरांसारखे नेते आता थेट रस्त्यावर उतरलेत आणि सरकारला इशारा दिलाय की गरिबांच्या पोटावर लाथ घालू नका. सरकारने जर वेळेत योग्य निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन केवळ नागपुरात राहणार नाही तर ते संपूर्ण महाराष्ट्रात वणवा पेटवू शकतं.